100% देतच नाही. 2-4 तरी घरणावून जातात बाजूला. 100% लोक वर्गणी देत नाहीत. 100% लोक ऐकायला येतात. 100% ऐकायला येत नाहीत. 100% जेवायला येतात. जेवायला सुद्धा 100% येत नाहीत. ठराविक माणसं कार्यक्रम राबवतात. डोनेशन द्यायला ठराविक, तारखा द्यायला ठराविक, बसकरातला ठराविक, टाळ वाजायला ठराविक, पारा घ्यायला ठराविक, अन्नदान करायला ठराविक, ऐकायला ठराविक, प्रोत्साहन द्यायला ठराविक. तरी सत्ता कुणाचा? गावाचा. जो आला नाही त्याचाही, ज्यांनी दिलं नाही, ज्यांनी नाव ठेवलं त्याचाही. त्याचं कारणाचं ठराव गावात आहे, संकल्प गाव. तसं आजचा भाग लिहिणं देण्या पाहिजे, पण संकल्प नामदेव महाराजांचा आहे. तुम्ही मला संकल्पाचं भजन करा सांगतो. विठ्ठल माझ्या वारकरी संप्रदायातील 15-20 कुटुंबातले 15-20 संत एकत्रित असते. माणसं एकत्रित आले तर चर्चा होते. फक्त काय माहिती का, वर्ण विषय हा वर्णन करावा अवलंबून असतो. शेतकरी शेतकरी शेतातली चर्चा, पुढारी पुढारी राजकारणातली चर्चा, गायक गायक जमले तर रागाची चर्चा, वादक वादक जमल्यावर बोलाची चर्चा, सोना सोना जमल्यावर सासूची चर्चा. ज्याला काहीच उद्योग नाही सगळ्या गावाची चर्चा. रामभाऊ काही कळलं का नाही? तो नाही बा ते तुझा मागचा त्याचं काय नाही म्हणत, विकायला काढले. तुला घ्यायचंय का? तंबाखूच्या पुढेला पैसे देत नाही. पोरं घेऊन कशाला शायनिंग मारतो. जाऊ दे म्हणा, आपल्याला पैसे नाही काय करतात ते समोरच्याचं काढा. समोरचा अरे म्हणतो तुला भाऊ त्याचं काय काही नाही म्हणत. त्याची पोरगी जावईने टाकून दिली. तुला नांदवायची. आपण नको त्या गोष्टीला व्हॅल्यू देतो म्हणून आपल्या चर्चेला फारसं व्हॅल्युएशन दिलं नाही. पण आज संत चर्चा करतात आणि माझा दावा आहे, तुम्ही कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ कधी उघडून पहा. माझ्या संतांनी मानवाबद्दल बोललेलं मला फारसं कुठे सापडणार. त्याचं कारण असं आहे, संतांना माहिती आहे मानवाच्या बाबतीत चांगलं बोललं तरी दोष लागू शकतो, वाईट बोललं तरी दोष लागू शकतो. उदाहरण देईन मी. सापका पडता एखादा हंगामी वारकरी माळबीळ घालून बुक्का बिका लावून निरुडू घालून जर पुढे बसला, माझ्यासारखा अनोळखी करता सहज वर्णन करतो, या माणसासारखा सज्जन माणूस नाही. कशामुळे? वेशामुळे सहज वर्णन करतो. नाही चालू होतं काही गरज नाही. ते फक्त सुरुवातीला गरम होत होतं, आता नाही होत. थँक्यू. हो घ्या. विठ्ठल विठ्ठल एक माणसाची जागा ठेवून द्या तिकडे माणूस. जाऊ द्या. विठ्ठल थोडी गरमीची शिक्षा बी भोगली पाहिजे आम्ही. कारण एसीची सवय बेकार. एसीची सवय अजिबात लावून घेऊ नका कोणी, तर पडतो माणूस सांगतो. त्यामुळे ती थोडी थोडी कीर्तनापुरती तरी सवय असू द्या. राहू द्या. विठ्ठल अशी अनेक उदाहरणे देत आहेत. एखादा माणूस सज्जन आहे पण असं रांगड्यात कुठेतरी बसलेला. माझ्यासारख्या माणसाचं वर्णन केलं की या माणसासारखं डोंगी माणूस नाही वेशामुळे, आणि तो जर बिचारा धार्मिक असला तरी सुद्धा दोष लागू शकतो. हे माझ्या संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही. आणि दुसरं काय सांगितलं, वाईट वागणारा माणूस शेवटपर्यंत वाईटच वागेल असं गणित नाही. काही वाईट वागणारी माणसं कालांतराने सुधरू शकतात, चांगली वागणारी माणसं बिघडू शकतात. मोठमोठे उदाहरण देईन मी. 60,000 वर्ष झाडाचा पाला वरवरून खाणारे आमचे विश्वामित्र शेवटच्या क्षणी बिघडले. 1000 वर्ष तपश्चर्या करणारे पराशर ऋषी त्यांच्या चित्ताची दैनंदिन आमची जाडकी पत्ती आहे. ही चांगली वागत नंतर बिघडली. काही बिघडलेली माणसं नंतर सुधारले त्यांची यादी मी माणसं ज्या वाल्या कोळ्याने अख्खं आयुष्यभर मर्डरच केली, त्याच्या नंतर इतकं पुण्य उद्याला आलं की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर 100 कोटी श्लोकात रामायण येण्याचं पुण्य त्याला प्राप्त झालं. बिघडलं होतं ते नंतर सुधारलं. ज्या राजाने आयुष्यभर पापच केली त्याला शेवट विमान घ्यायला आलं. हे माझ्या संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही, बोलण्याची नाही. आता देवाविन आणि दुसरं मी सांगतो मला वाईट देवाबद्दल बोलतात, चांगलं निंदात वाचतो
कीर्ती मानवाची वर्णन का मानव कधी लोका देऊ शकतो माझ्या संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही चांगलं देवाबद्दल वाईट देवाबद्दल मी समज मला म्हणून संत मानवाबद्दल माझ्या संतांचा विषय देवाबद्दल आता देवाबद्दल बोलत असताना सगळ्यांची मतं सारखी असतील का 15-20 कुटुंबातली 15-20 माणसं साधं एक कुटुंबात माणसाची एक मतं नसतात साधं एक कुटुंबाचं उदाहरण देईल मी तुम्हाला बाप राष्ट्रवादीचा आई काँग्रेसची मुलगा भाजपचा सून शिवसेनेची नातू असला मनसेत जातो नात असले आम आदमी पार्टी जातो तर एकाच कुटुंबाची ही कंडिशन आहे तर ही 15-20 कुटुंबातील 15-20 सगळ्यांची मतं सारखी कशी असतील बाकीची म्हणायला लागली या जगामध्ये कोणाला वोट व्हायचं कोणाला पाडायचं कोण आदळ कोण पांगळ कोण श्रीमंत कोण गरीब कोण ज्ञानी कोण अनपढी ही सगळी सत्ता त्यामध्ये चाले शरीर कौनाचे सत्य कोण कोण विद्या हरिविने देखवी ऐकवी एक नारायण तयाचे वृक्षाचे पान हरिजगची सत्ता राहिली एक भगवान परमात्मा सगळ्या जगात मोठे बाकीचे म्हणाली बात नाही तुमच्या देवापेक्षा आमचे संत मोठे नाही देव मोठा आहे नाही संत मोठे नाही देव मोठा नाही संत नाही देव जामीनदार देव तुम्हाला वाटतं आमच्यात होत नाही काय आमच्यातले मोठी वाद आहे राजकीय मंडळी तरी कधीतरी सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज करू शकतात आमची जात नाही आणि मी थोडी ज्येष्ठांची माठ रोखून वस्तुस्थिती सांगेन आमच्या वयाची जी आहेत ना ते आम्ही कॉम्प्रोमाइज करतोय आम्ही जी मोठमोठी शेंडे ज्यांनी वाढवल्या जी स्वतःला मोठी म्हणून त्यांनी जास्त वातावरण बिघडवले उदाहरण देऊ इंदुरी करते कडक करा थोडं कडक इंदुरी करते ऐकलं तुम्ही आवडतं तुम्हाला आवडतं सगळ्यांना मला सकट आवडतं बरोबर काही नाही म्हणतात पण आतून सगळ्यांनाच आवडतं जर इंदुरी करायची तारीख काही तरुणांच्या अग्रस्त सप्तमंडळाच्या लोकांनी त्याची तारीख घेतली आमची महाराष्ट्रातले स्वतःला नामांकित म्हणून देणारी 7-8 कीर्तनकार आहेत ती म्हणतात त्याचा माझा कॅन्सर करा का तुला कॅन्सर होतो काय होतं नेमकं तू तुझे विचार मान त्याचे त्याला मांडू दे पण आमच्या काही लोकांना वाद निर्माण करायची सवय बाकीची म्हणे देव मोठा नाही संत मोठा नाही देव मोठा नाही संत नाही देव नाही संत हा नमाज झाला आता लोकशाही आपण आपली मतं जाणून घेऊ तुमचं मत सांगा देव मोठा आहे का संत मोठे देव मोठा आहे तुझं काय मत आहे देव 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 तुमचं काय मत आहे संत झालं 2 पार्ट्या आणि पार्टिशन पाहिजे तेव्हा मजा येते राजकारणामध्ये लहान मुलांना तुमचं काय मत देव मोठा आहे का संत मोठे संत लाइनिंग शर्ट चौकडी देव मोठा का संत मोठे संत आपली पार्टी पडते काय मात महिला म्हणत तुमचं काय मत रे देव बर तुमचं काय मत इकडं संत का देव संत पण मला सांगा तुमचे संत कितीही मोठे असले पंढरपूरला कोणासाठी जातात ते देवासाठी कोण मोठे देव बरीच माणसं फोडली आणि ज्याला माणसं फोडता आली तो मोठा फोडाली राजकारणात पैसा पाहिजे शब्द गणित नाही माणसं फोडता उदाहरण देऊ का 12वी पर्यंत चड्डीला ठिगडा लावून घालणारे पवार साहेब देशात नाही देशाच्या बाहेर त्या माणसाचं वजन आहे आज 12वी पर्यंत परिस्थिती होते तुमच्या इकडे शिकत होते इथे कॉलेजला गोपीनाथराव ऊस तोडणारा माणूस ऊस तोडणारे गोपीनाथराव गेल्यावर अर्धा भारत महाराष्ट्र सोडून द्या अर्धा भारत रडत होता का माणसाची नाळी कळली होती माणसं बोलत आली तसं मी बरीच माणसं फोडली आता काय म्हणते तुमचं देव का संत देव आता तुमचं काय म्हणते संत हे जरा कट्टर दिसते बरं का पण मला अजून सगळं तुमचे संत किती मोठे असले आमच्या देवाचं भजन करतात ते मग कोण मोठे देव आता संतच हे जरा जास्त कट्टर आहे बरं का आणि एक सांगतो मला राजकारण असेल समाजकारण असेल परमात्मा असेल प्रपंच असेल निष्ठेला खूप महत्व आहे निष्ठावान माणसाला सुरुवातीला जरी त्रास झाला तरी शेवट त्याचा विषय असतो मी राज्यकर्त्याचं उदाहरण देईल 15 वर्ष झाली एका पक्षात एकच कार्यकर्ता फुटला होता नाव सांगत नाही एकच कार्यकर्ता फुटला त्यांनी जोरदार अर्धा महाराष्ट्र फोडला होता म्हणजे निष्ठावान होते ती फुटलेले ते म्हणजे बाबा गोळ्या घालवतात आम्ही त्यात पक्षात आहोत कार्यकर्ता लक्षात असतो तुमच्या त्याने जवळजवळ 75% पक्ष घोषपाठ केला मुंबईला पुन्हा कृपा केली पक्षाची घडी बसली काय
काय करतं लक्षात असेल, नारायण नारायण. जे दम भरीत होतं ते आता एकांतात पडले. ज्यांना दम भरीत होतं ते काही बरोबर सत्य ते, काय बरोबर सत्य ते निश्चय म्हणतात. तसं हे म्हणतात, मला तुम्ही काही म्हणा, आमचे संतच मोठे आहेत. तुमचं मत आहे देव मोठा आहे. आता मला सांगा तुमचा देव काय आहे का, गोरा आहे, आंधळा आहे का, पांगळा आहे, कोणत्या संगीत बनवतं, त्याला उजळात कोणी आणलं, मग कोण मोठे? आणि संत मोठी आहे. मी काय विशेषण देईन, जेव्हा अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा वाद संपुष्टात आला होता, त्याच्या 2 वर्ष अगोदर केंद्र सरकारने कोर्टापुढे अहवाल सादर केला. अहवालात दर्जनी नव्हतं की प्रभू रामचंद्र जन्माला आले नाही, रामायणच घडलं नाही. सेतू बंधनाचा प्रश्न शिल्लक राहत नाही. तुम्ही लोकांनी सकाळ पेपरात बातमी वाचली असेल, भारतात हिंदू जनता खवळली, जाळपोळ सुरू झाली, निदर्शनं सुरू झाली, केंद्र सरकार घाबरलं, अहवाल मागे घेतला, जनतेने माफी मागितली, पण देवाचं अस्तित्व नाकारण्याची हिंमत केंद्र सरकारने केली. माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सामान्य शेतकरी पुरुष काय देवाबद्दल अस्तित्व अंतकरणात निर्माण झालं कोणास ठाऊक. देवाबद्दल अस्तित्व प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत जावं. सगळ्यांनी एक कुटुंब भक्तीच्या दिशेने धाव घ्यावी, पण आपलं बरोबर कागदानं लोकांना समाजाच्या पुढे मांडण्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला, पण त्याही काळी बऱ्याच दुष्ट दुर्जनांना ते संदर्भ. दुष्ट दुर्जन म्हणजे त्या सामान्य शेतकरी कुटुंबाच्या माणसाच्या घरी गेले, त्यांना बेदम मारहाण केली, तेवढं थांबली नाही, त्यांनी लिहिलेले सगळे कागद हिसकावून घेतले आणि अक्षरशः त्या कागदांना मोठमोठाली दगड बांधून इंधनाच्या डोळ्यात बुडवण्याचा प्रयत्न केला, अट्टहास केला. माय बाबा तोपर्यंत माझ्या त्या सामान्य शेतकरी कुटुंबाच्या माणसाची इतकी ताकद वाढली, इतकी पावर वाढली, जे कागद इंधनाने बुडवले, कागद तर भिजलाच नाही, त्या कागदाला जी दगड बांधली होती ती दगड देखील थर्माकोल सारखे हलके होऊन पाण्यावर तरंगू लागली. ताई देवाने बांधलेला पूल केंद्र सरकारला सुद्धा शोधून सापडत नाही. माझ्या जगद्गुरु तुकारामांची गाथा धरली. इथे शंका आहे का कोणाला? इथे बसलेल्यांपैकी नसेल, पण हिंदुस्थानात जन्माला आलेल्या हिंदू म्हणून गेल्यावर काही हरामखोरांना शंका आहे. त्यांची नाव इथे सांगत बसत नाही. पण अलीकडे काय झालंय काय माहिती, आपल्या धर्मातली कुत्री जास्त भोकायला लागली. बाकीची घाबरत त्यांना माहिती मारून टाकतील आपल्याला. आपली कुत्री भोकायला सध्या. मी मोठमोठी उदाहरण देतो तुम्हाला. मागच्या 3 महिन्यापूर्वी आणि काय माहितीये का, इथून मागे सर्वसामान्यातला कोणतरी भुकायचा कुत्र्यासारखं आम्ही माफ करीत होतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता जबाबदार माणसं बोलायला लागली, त्यांच्याकडे आता लक्ष घालणं गरजेचं झालंय. मागच्या 3 महिन्यापूर्वी औरंगाबादचा एका पेपराचा संपादक मोठा लेख लिहिला. तो म्हणला तुकाराम महाराजांच्या काळातच विमान कुठून आलं, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले कधी, विमानाचा शोध लागला कधी, काय म्हणले भावने द्वारे संप्रदायातील लोक. मोठा लेख होता. पण एक गंभीर महाराज खंत व्यक्त करेल मी,
वारकरी संप्रदायात क्वालिटी नाही राहिली. तो लेख वाचला आणि आमच्या वारकरी संप्रदायात हाड अडकवणारी पिवळी झालेली काही त्यांनी जी शिव्या द्यायला सुरुवात केली, कोण शिव्या दिल्या, कोण त्याला मारलं धावून गेला, कोण त्याची गाडी फोडली, त्याच्या घरावर दगड मारली. ही वारकरी संप्रदाय एखाद्याने शाब्दिक चकमक आपल्याशी केली, आपण शाब्दिक पद्धतीने त्याचं खंडन केलं पाहिजे. तर आम्ही आळंदीमध्ये मोठी बैठक बोलवली. जवळजवळ 200-300 कीर्तनकार त्या बैठकीला उपस्थित झाले हरिहर महाराज मठामध्ये. आणि पृथ्वीराज महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक बोलवली आणि आम्ही तिथे मोठा निर्णय घेतला. 5 लोकांची 5 सदस्य कमिटी त्याचं खंडन करण्यासाठी नेमून दिली आणि त्यांना पुरावे दिलेत. काय आम्हाला एक पुरावा सबळ सापडला त्याच्या विरोधात, म्हणजे त्या कारवाईच्या विरोधात. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रावणाच्या काळात रावणाच्या स्वतःच्या मालकीची 11 विमानतळ होते. त्याचा कोण पायलट होता, कुठं कुठं उड्डाण झाले, कुठं लँडिंग झाली, कोण कोण तिथे प्रवास केला, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुळशी रामायणामध्ये आलेला आहे. आणि हा पुरावा लेखी स्वरूपाला आणि सगळं दिल्यानंतर त्याने जनतेची माफी मागितली. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवार साहेबांसारख्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात राहणारा माणूस, भगवान बाबा वामन बाबा असे महान संत ज्या कुळात जन्माला आले, ते मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड. माणूस मोठा आहे पण चांगल्या कुळात जन्माला आले, पण ते काय होतं काय म्हणजे सारखं असं काहीतरी वाद कष्टविधान करत राहतं. ते तिथे बोलता बोलता घसरलं. ते म्हणले तुकाराम महाराजांचा खून भटोकड्यांनी केला, मर्डर केलं त्यांचं. हे वारकरी मंडळी भावनिक म्हणला, लोकांना अंधश्रद्धेला बळी पाडतात. ती नेमकं आमच्या परिणाम आम्ही वारीत व्यस्त होतो तेव्हा मी लाईव्ह फेसबुक, माझं फेसबुक आताही उघडा, मी लाईव्ह आव्हाड साहेबांना दम भरला. त्यांना म्हणलं आव्हाड साहेब 10 मिनिटं बोललोय मी, आताही फेसबुकचं पेज उघडलं, माझे भाषण सापडेल फेसबुकला. तुमचं मत येतं तुकारामाला वैकुंठाला गेले, त्यांचं मर्डर झालंय, तुम्ही फक्त सिद्ध करून द्या आणि कीर्तन बंद करतो, तुमची डायरी माफी मागतो. नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची वारकरी संप्रदायाची माफी मागून तुम्ही पदाचा राजीनामा द्या. हे माझं व्हायरल झालेलं भाषण 4-5 दिवसात त्याच्यापर्यंत पोहोचलं. त्यांच्याकडे पोहोचलं, त्यांच्या पीएचा मला फोन आला. मी माझं खाली नंबर सगळं दिलेलं आहे, माझं चॅनल सोडलं, त्याच्यामध्ये नंबर असल्यामुळे पटकन त्यांच्याकडून गेलं. ते त्याचा फोन आला, पाटील महाराज का म्हणलं हो. त्याला म्हटलं असं राहायला गेलं वारकरी जाईल घाबरून. मी ना बिनारा प्राणी, तुम्ही पायावर जाऊ नका माझ्या. बिघडल्यावर ले हाणतो मी, बिघडल्यावर. जे आनंदी करताना विचार चौधरी महाराजांना विचार आता सोडतो आता. आज मी पूर्वी आनंदी करण्याच्या लोकांना खूप अत्याचार केले, आता एखादं बिघडलं तर आम्ही घरात जाऊन बसून आणतो त्यांना. त्यामुळे आता तर वातावरण वेगळं आहे, पण स्वभाव पाहिजे बसून तसा. ते म्हणजे पाटील महाराज का म्हणलं हो. आनंदीतून का हो. मी आव्हाड साहेबांच्या कार्यालयातून बोलते. म्हणलं बोला. तुम्ही आमच्या साहेबांबद्दल काय बोलला? म्हणलं काय बोल, तुम्ही कोण आहे? कोण साहेबांचा पीए बोलते. म्हणलं तू कशाला चोपडापणा करतो, साहेबांना फोन दे ना. ती घाबरून फोन ठेवून दिला. नंतर म्हणला आमच्या साहेबांचा बोलण्याचा हेतू वेगळा होता, तुमच्या लोकांनी वेगळा अर्थ काढला वगैरे वगैरे. नंतर बोलता बोलता मला म्हणला तुम्ही तर सिद्ध करून स्वतः तुकारामातून दाखवून झाला. त्याला म्हणलं आम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही, पण आमची श्रद्धा आहे, आमच्या भावना आहेत त्या. आमच्या भावना दाखवण्याचा अधिकार तुझ्या साहेबाला दिलाय कोणी? तू काय म्हणतो साहेबाला दिला फोन. नंतर ते घाईघाई एबीपी माझ्या घराकडे घेते जनते, पण ही लोक बोलून पुन्हा माफी मागतात. ही का बोलतात हेच मला कळत नाही अजून. काही यांना प्रसिद्धी पाहिजे का? बरं प्रसिद्धी काय कमी का त्यांना? हे कशामुळे विचार करतात लोक? ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी विशेषण क्रमांक 2. आतापर्यंत मृत्यू लोकांमध्ये देवाचे अवतार किती झाले? देवाचे अवतार 9. 10 अवतारे 10 पैकी 9 झाले. बरोबर आहे. कलंकी कोणी शिल्लक आहे. हे झालं शास्त्राच्या दृष्टीने. भागवताच्या दृष्टीने भागवतामध्ये देवाचे 24 अवतार दाखवलेले आहेत. आणि माझ्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आपण विचार केला तर देवाचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना
तुम्ही आपण सगळ्यांनी वाचले ऐकले पाहिजे. त्यातला एखादा देवाला देवाचा देव मिळाल्यानंतर जिवंतपणे मृत्यू लोकातून वैकुंठात देवाला शरीर घेऊन जाताना तुमच्या कोणी कोणी पाहिलं सुद्धा बोटबोट करा. अजून देवाला मृत्यू लोकात एकही शरीर वैकुंठात घेऊन जाता आलं नाही. माझ्या हिंदुस्थानाचं नाक महाराष्ट्राचं वैभव. अखिल विश्वामध्ये नाचक्या पचक्या मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकातून वैकुंठातून झळकवण्याची पहिली प्रक्रिया माझ्या संतांनी राबवली. म्हणून संत देवापेक्षा मोठी आहे. महाराज असं काय त्याच्या पुढे जाऊन सांगू. यावर काय शंकाचे विशेषण क्रमांक 3. जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकात झाले कोणासाठी झाले? देव कोणासाठी अवतार घेतो? भक्तासाठी. भक्ता राखे पायापाशी पण दुर्जनांशी दुर्जनांचा संवाद. देवाचा एक वसूल आहे. देवाचा अवतार झाला आणि एखाद्याचा देवाचा जर वाकडा आला देव त्याला पहिल्यांदा समजून सांगतो, दुसऱ्यांदा माफ करतो, तिसऱ्यांदा सुदर्शन काढतो, खलास करतो. माझ्या संतांचं तसं नाही. शक्यतो संतांना माझं वाकडे घेतच नाही. दैवाने नशिबाने जर वाकडा आला संत त्याला मारत नाही, त्याच्या जवळ जातात. हे जर केल्या प्रकारे त्याला आपलं करण्यात आपणासारखे करीत येतात का काही काळ वेळ तयार मारत नाही त्याला. त्यातला दुष्टपणा बाजूला करतात. जे खळांची व्यंकटी सांडू तयार सत्कर्णी रतिवाढ हो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भूतांमध्ये सुद्धा परस्पर मैत्रीचे संबंध असावी संकल्पना माझ्या संतांच्या आठवणी संत देवापेक्षा मोठे. महाराज असं काय केलं? काय केलं? विना पेट्रोल गॅस नाही, डिझेल नाही, इंजिन नाही, निर्जीव भिंत फक्त संतांनी चालवले. चालविली जळ भिंती हारली चांगली याची भ्रांती मोक्षमार्गीचा संगती ज्ञानोबा माझा खूप प्रमाणात येता येते. अजून विज्ञानाला शोध लागला नाही, लागणार नाही. ज्या दिवशी विज्ञानाला शोध लागेल त्या दिवशी पेट्रोल डिझेलचे रेट कमी होतील, ऍक्सिडेंट होणारच नाही. कारण की सगळे म्हणून वापरतील. ते पण सांगतो तुम्हाला, मेलेला माणूस जिवंत करणारा डॉक्टर जर आता पाहिला असता धीरूभाई अंबानीच्या पोराने म्हातारा म्हणून दिलं असं डॉक्टर साहेब किती पोट पाहिजे सांगा, पण म्हातारा जिवंत ठेवा. अजून तसला डॉक्टर जन्माला नाही आला. माझ्या संतांनी नुसतं मेलेला माणूस जिवंत नाही केला. इथे तुमच्या जवळ नुसतं मेलेला माणूस जिवंत नाही केला. मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत. मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत करून त्यांच्याकडून दुर्मिळ असणारा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समाजासाठी उपलब्ध करून दिला. मेले माणूस थोड ठेवेल वेळ काळात एक राशील पेक्षा वासुदेव बोलतोय बोल महान मोठी मान खूप प्रमाणात येत आहे. त्यापेक्षा पुढे जाऊन सांगू. म्हशीचं पोरग काय म्हणतात आपल्याला? म्हशीच्या पोराला ए दूधवाल्या म्हशीच्या पोराला काय म्हणतात? टोंड. 3-4 नाव आहे त्याला. हाल्या, हेला, रेळा, टोंडा. टोंड शक्यतो पुण्यात म्हणतात. हे आता टोंडग्याला आणलंय ती शिवीमध्ये टोंडगे मध्ये कळत का ती हे जातात तिकडे. हे त्यांच्यातच मोठं अर्धमान म्हणून ते खो डेली त्याची वाढली ते म्हशीचं पोरग इतकं जड आहे ज्याच्याकडे म्हशी सीताला विचारा किती जड येते. मालक राहायला प्यायला सोडायला गेलं मालक नाही फरक नाही भेटला. मालकालाच आई समोर घुसवण्या मारत ते. जेव्हा मालक काय फडी मारतो तेव्हा त्याच्या लक्षात एक रॉंग नंबर लागलाय. साधारणतः म्हशी जर सोडलं दिवसभर आई शोधत. जी रात मारणार नेते आपली आहे. असं 100 गायचं वासरू सोडा गावरान गायचं बिंचू गायजवळ जातात. याला पण आई कळती का? हा कुणाला? हा टोणग्याला. टोणगी काय आई कळत नाही, बहीण कळत नाही, कोपर्डी कळत नाही, नगर कळत नाही, मतिमंद कळत नाही, लिप कळत नाही. टोणगी नाही तर काय पण एवढी टोणग्याची चढ माझ्या संतांच्या लक्षात आला. मस्तक हात ठेवला रेड्यामुखी वेदवर बेला गणपतीचा हरलेला शांतीरूपी प्रगटाला ज्ञानोबा माझा खूप प्रमाण देते. त्यापेक्षा पुढे सांगू तुम्हाला स्त्रीचा पुरुष करणारा डॉक्टर जर आता राहिला असता ज्यांना ज्यांना जास्त पोरी झाल्या सामुदायिक डॉक्टर कडे द्यायचं. डॉक्टर साहेब
यामध्ये सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशन घ्या आणि सगळी पूर्ण करून द्या. मग मात्र माझा वारकरी संप्रदाय मोठा झाला असतं, कारण की पोळी भेटला असत्या. आई बाप म्हटलं महाराज जाऊ दे आनंदीला, तेव्हा आमची फी वाढली असते. आता तुम्ही किती घेताय का पोराची? 25 50 घेतले असते तर किती असते जमा ठेवून काय करणार. आणि अजून 10 वर्षांनी मुलीवाल्यांसाठी अक्षते आणण्याची संभव नाही. अजून 10 वर्ष ते बारक्या पोरी बघतात ना पुढे, या भाग्यवाने भाग्य घेऊन आलेले आहेत. त्या ज्याला मुलगी होईल ना आता त्याने खरं तर मुलीचं स्वागत केलं पाहिजे. मुलगी ही भाग्यशाली ठरणार आहे आता सध्या. भीषण परिस्थिती आजही बऱ्याच समाजात मुली नाही आहेत. ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुर्जर, जैन मुली नाही. वंजारी, पिंजारी, माळी, कोळी, साळी, गुरव, चांभार, सुतार मुलींचा शॉर्ट आहे. माळ्यांमध्ये शॉर्ट आहे. मराठी समाजाचा 2014चा सर्वे माझा 2014 साली मराठी समाजामध्ये 70% पोरं होते, 30% पोरी होत्या. पुन्हा मधल्या काळात पुरुष आरोग्य जास्त झाली, पोरी पुन्हा वाढल्या. पुन्हा आता सरकारचं डॉक्टरांचं साठं लोट झालं. पुन्हा गर्भपात सेंटर सुरू झाले. आता पुन्हा मुलींची संख्या कमी व्हायला लागली. भीषण परिस्थिती सध्याची. या सगळ्या गोष्टी कीर्तनात कोणी बोलणार नाही, मी रोखोक बोलणार आहे. शिक्षण आली चालेल, कोणी कीर्तन आहे तेवढं धर्माला जे बोलायचं तेच बोलतो मी, भीत नसतो. सध्याची भीषण नाही बोलायचं कोणी काय केलं बोलता महाराज तुम्ही अवघड बोलायचं. अवघड सांगू समाजची बरीच गेली, आमची जायची वेळ आली. आता ज्याची आवश्यकता आहे हे मुद्दे समाजापर्यंत पोहोचवणं ग्रामचं आपले कर्तव्य आहे. विठ्ठल ब्राह्मणांमध्ये अशी परिस्थिती, ब्राह्मणांमध्ये 45-40 वर्षाची टोनगी मोकळी हिंड आहे, कोणीच नाही भेटत. एक तर माझ्या कोणत्या राजेत सांगता मला म्हणलं सोहळा घातला आमच्या लोकांना धक्का सुद्धा नव्हता. आमच्या परिवारात होतो तुम्हाला आलत नाही परत नाही. गंभीर परिस्थिती गंभीर सध्या. पण एक सांगू, एवढं जरी पोरी कमी आहे, एक खंड मी तुम्हाला सगळे आज ऐकणारे लोक म्हणून सांगून जाईल, एक खंड तुमच्याकडे मांडून जाईल. एवढ्या पोरी कमी तरी गंभीर महाराज एक खंत अशी आहे, हुंडाबंदी अजून झाली नाही. सगळे प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, समाजसेवक, कीर्तनकार, डॉक्टर, वकील, पुढारी, शिक्षक सगळे प्रयत्न करत आहे हुंडाबंदी. पण जे जास्त बोलतात ते मोठा हुंडा घेतात. जेवढी पोरगी जास्त शिकवा तेवढं मोठं लग्न करा. हे शोकांतिक आहे. इथं वंजारी येतं तुमच्या वंजारी, वंजाऱ्यामध्ये रोग झाला, रोग मोठा रोग आहे वंजाऱ्यांमध्ये. साधा ऊस तोडणार नाही, आता ऊस तोडणारा, आता ऊस तोडण्याची काय लायकी मला सांगा तुम्ही. तो ऊस तोडणार सुद्धा कमीत कमी महाराज 5 लाख रुपये हुंडा मागतो. आता विचार करा, जो बिचारा ऊस तोडणाऱ्याला पोरगी देणार आहे तो श्रीमंत असेल का? तो गरीब असतो. शेळ्या विकेल, बैल विकेल, व्याजाने काय तुकडं विकेल आणि त्या पोरीच्या हुंड्यासाठी ते लग्न करून देतोय. आपल्या आनंदासाठी जर आपण एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करत असाल, जीवनात आनंदाची अपेक्षा कधी करायची नाही. विषमता ही खूप मोठी, फार गंभीर समस्या आहे त्या. पण एक सांगू, जर आम्ही कीर्तनकारांनी ठरवलं तर गंभीर मनात आम्ही हुंडाबंदी करू शकतो. फक्त मुलीने आम्हाला साथ दिली पाहिजे. आणि ते बरेच मुली त्यांची लग्न व्हायची राहिली. मुलीने जर आम्हाला साथ दिली तर आम्ही हुंडाबंदी करू शकतो. काय करायचं माहितीये का? मुलीचं लग्न जमलं की बैठक बसते. बैठक बसली की मुलीने ती बैठक सुरू नाही करायची. आपल्या वडिलांच्या ताकदीपेक्षा जर ती मुलावरची बातमी जास्त तो फाळत असेल, काही जास्त मागत असेल, कुशल बैठकीत जायचं, हळूच म्हणायचं बाबा मला 9-5 मिनिटं बोलायचं, आतमध्ये पाठवून द्या. बैठक सुरू ठेवायची, त्याला आतमध्ये बोलून ठेवायचं, बोलून घ्यायचं. खेळावर मोठी घरं असतात, बैठक चालू ठेवायची, त्याला मागच्या दारात न्यायचं, मागून 2-4 मैत्रिणी बोलवायच्या, आतून दार बंद करायचा, असा ठोकायचा. Thank you.
बाईच्या अंगावर जखम होऊ द्यायची नाही. माणूस झालं मस्त गरम पाणी करायचं, शिकून निघलं पाहिजे असं चांगलं फ्रेश करायचं, त्याला नवीन पाणी द्यायचा आणि आपण पुन्हा बैठकीत आणून बसवायचं. जणू काही घडलं नाही झालं म्हणलं पाहिजे बाबा घरी गेलं म्हणलं पाहिजे की कायमचा कर्मचारी राहतो मला बैठकीत पुढे देऊ नका, ऑटोमॅटिक हुंडा बंद होईल. मला वेळ नाही पण तरी आलो वगैरे म्हणून दृष्टांत सांगतो, सगळ्यांच्या परिचयाचा दृष्टांत आहे. ऐकला बऱ्याच कीर्तन करायचं रस्त्यात आलं म्हणून सांगून जातो. एका राजाला सारख्या पोरी होत होत्या, 2 झाल्या, 5 झाल्या, 7 झाल्या, 11 झाल्या, 14 पोरी झाल्या. थोडा आवाज वाढवा. 14 पोरी झाल्या. राजा वैतागला. राजा म्हणत आता 15 पोरी झाली. राणी खलास करतात, पोरगी मारून टाकतो. राजाचं नशिबातलं बेकार 15वी पण पोरगीच झाली. पोरगी झाली राणी रडायला लागली. राणी रडायला लागली, बाळपण केलं ना तिला काय म्हणतात, दाईन दाशी सुईन तिने तोंड आपलं. राणी सरकार रडू नका. का बरं? तुम्ही दोघीने 31 मासा आहे. त्याचं कारण असं आता जेवढ्या मुली जन्माला ते सगळी बाळांपण मी केले. राजा मला शिल्लक ठेवणार नाही. राणी सरकार आपलं म्हणून तर निश्चित आहे. मला एक युक्ती सुचली, तुम्ही फक्त मला एक आज्ञा करा. राणीने विचार केला